तर मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे, तर आपण किरकोळ गोष्टीसाठी, किरकोळ कारणासाठी आणि ते क्षुल्लक कारणासाठी आपला किमती वेळ, आपली ताकद, आपली ऊर्जा वाया घालवत असतो आणि मनाला मनस्ताप करून घेत असतो. कारण देखील किरकोळ असतं. ह्यो काय म्हटला, तो काय म्हटला, ह्यो असाच बघतोय, तो तसाच बघतोय, तो त्याला असा म्हणला, ह्यो त्याला असाच म्हणला, ह्या गोष्टीसाठी आपण मनस्ताप करत असतो. तर ती गोष्ट अशी आहे, जंगलात प्राण्यांचा एक कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपले उकिरड्यावर गाढव वाट चुकून तिथं जातो आणि तिथे गेल्यानंतर ते शांत बसत नाही. शेवटी गाढव असतं, ते आगाऊपणा करत असतं. ते एका लांडग्यानं आणि वाघानं बघितलेलं असतं आणि ही दोघं गाढवाजवळ येऊन त्याला सांगतात, तुम्ही इथं आलाय आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वाट चुकून, शांत बसा आणि तुमचं तुम्ही निघून जावा, इथं आगाऊपणा जास्त चालत नाही. तो गल्लीगोळा तुमचा माणसात तो आगाऊपणा चालतो, इथे जंगलात हा तुझा आगाऊपणा चालणार नाही. तर गाढवाला लगेच राग येतो. गाढव म्हणतो, तू सांगणारा कोण? तर वाघ म्हणतोय, मी वाघ आहे, माझी ओळख करून द्यायची गरज नाही, माझ्या समोर कोण थांबत नाही. तर लगेच गाढव म्हणतो, तुझ्या समोर कोण थांबत नाही? तर माझ्या पाठीमागं कोण थांबत नाही? आज मी गलित सहज निघालो तरी लहान मुलं मला दगड घेऊन मारायला धावतात. तेच काय सांगतोस, माणसातला अगदी निर्लज्ज, नालायक, महामूर्ख जो माणूस असतो त्याची मिरवणूक काढायच्या वेळी मला मागणी केलेली असते. माझ्या खांद्यावरून तिची मिरवणूक काढतात आणि त्याच्या गळ्यात फुलांचा हार नसतो, वेगवेगळ्या चपलांचा हार असतो आणि माझ्या गळ्यात देखील चपलांचा हार असतो आणि सगळी जनता पाठीमागं असताना मी पुढे असतो आणि माझ्या पुढे वाजंत्री असतं. त्याचबरोबर दादा कोडक्यासारख्या महान कलाकाराने आणि अंगावर चित्रपट काढला आणि त्या चित्रपटात माझ्या नावाचं गाणं ठेवलंय की वेळ आली बघा तिथं देव करील काय, वाढला नारायण जरी गाढवाचं पाय. त्याचबरोबर गाढवाला गुळाची काय चव ही घरोघरी म्हण उच्चारली जाते. आज लहानापासून थोरापर्यंत, तरण्यापासून म्हाताऱ्यापर्यंत, झोपडपट्टीपासून ते मोठमोठ्या शहरापर्यंत, आज लहान पहिलीच्या पोरग्यापासून ते मोठमोठ्या मंत्र्यापर्यंत, गल्लीत, घरात, गावात, चौकात कुठेही जरी भांडणं लागली तरी अगोदर तिथं माझं नाव घेतलं जातं, तिथं मला प्राधान्य दिलं जातं. कोण त्याच्या आईला गाडव लावतोय, त्याच्या आईला गाडव सगळे मलाच लावतात, एवढी माझी दहशत आहे. त्याचबरोबर गाढवाचं लग्न म्हणून माझ्या नावानं चित्रपट देखील निघाला, अशी माझी दहशत आहे. आणि तू काय सांगतोस? तर हे लांडग्याला समजतं, लांडगा म्हणतो वाघाला, हे डोक्यावर पडलेला आहे गाढव, त्याला सुधारण्यात काय अर्थ नाही, आपण आपल्या जंगलच्या राजाकडे, शहाकडे जाऊया. तर गाढवाला लगेच चेव चढतो, आता आपण जंगलच्या राजाकडे, शहाकडे जाणार म्हणजे मी काय भारका नाही, माझी दहशत आहे. तर हे उड्या मारतच शहा पर्यंत जातं आणि वाघ सांगायच्या अगोदरच गाढव सांगतंय की महाराज, त्या वाघाला माझं 4 तास उगाच वेळ वाघ घालत बसला, याला सांगा मी कोण आहे, माझी दहशत काय आहे, मला काय किंमत आहे, माझी ताकद काय आहे, हे वाघाला सांगा. तर वाघ काय बोलायच्या अगोदरच सिंह म्हणतो की वाघ बेअक्कली आहे, त्याला काय समजत नाही, तू अतिशहाणा आहेस आणि सगळं तुझं बरोबर आहे, वाघाचं संपूर्ण चुकीचं आहे. त्यावेळी गाढवाला मोठा आनंद होतो, मी जिंकलोय असं त्याला वाटतं आणि ते उड्या मारत आरडतच जातं. तर वाघ म्हणतो सिंहाला की महाराज, मी एवढा ताकदवान प्राणी, माझी एवढी प्रतिष्ठा आहे, जंगलात माझा दरार आहे, आज मी एवढा मोठा ताकदवान प्राणी असून देखील तुम्ही निकाल त्याच्या बाजून कसा दिला? तर सिंह गाढवाला म्हणतो, तू लेका मूर्ख आहेस, तू एवढा ताकदवान आहेस, तुझा दरार आहे, तुझी एवढी प्रतिष्ठा आहे, तुझं नाव आहे आणि तू नको त्या उकिरड्यावरल्या गाढवा संगत 4 तास तुझा वेळ वाया घालवलास, तुझी ऊर्जा वाया घालवली, तू मनस्ताप करून घेतलास, म्हणून तुझ्यासारखा मूर्ख कोण आहे? तर वाघाची चूक त्याला कळते, तो माफी मागतो आणि परत असं घडणार नाही म्हणून सिंहाला सांगतो. तर मला यातून तुम्हाला एक सांगायचं आहे, आज गाव म्हटलं की उकिरडा आला आणि उकिरडा म्हटलं की अशी भरपूर गाढवं आली, तर या गाढवांच्या नादाला आपण लागायचं नाही.
गाढवाला जर आपण जिलेबी किंवा गुलाबजामुन लाडू जर चालायला लावलो तर ते खाणार नाही, ते उकिरड्यावर जाणार. म्हणून काय आपण त्याला आपला वेळ घालवायचा नाही, खा लाडू म्हणून. त्याचा स्वभाव गुणच तसा आहे. तर आज आपल्या देखील तुमचं कसं असतंय, वस्ता दिवस कुस्ती खेळायला नाही, यानं जोर मारलं नाही, तो क्रिकेट खेळायला गेला, तो आंब काढायला गेला, तो जांभळं काढायला गेला, तो पेरू काढायला गेला, हिरीला पवाय गेला, तलाव्याला पवाय गेला, तो तलाव्याला पवाय जाऊ दे नाही तर त्या चिखलात रुतून बसू दे. तुम्ही तुमचं ध्येय बघा. आज आपली ओळख करून देताना आपलं जर कर्तृत्व चांगलं असलं तर समाजाला सांगायची गरज लागत नाही. गाढवाचं कसं आहे, तोंड बोलतंय आणि अंग मार खातंय, तसं वाघाचं नसते. वाघ हा वाघच असतो. तर आपलं कर्तृत्व, आपलं ध्येय काय आहे याकडे लक्ष द्यायचं. जग काय म्हणतं तिकडे लक्ष द्यायचं नाही. तर आपण जगायचं तर कसं, वाघासारखं. आणि वाघ तो वाघ. 3 4 5 1 2 3 4